जिल्हा परिषद उपकर 20% योजनेअंतर्गत सर्व मागास प्रवर्गातील SC, ST, VGNT आणि SBC आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येते। या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा असं आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी केलंय। या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उपकरातून सर्व मागास प्रवर्गातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती केली जाते। ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबास लागू आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती स्तरावर विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असून शेतकऱ्याचा पाल्य सन 2024-25 आणि 25-26 या वर्षात शिक्षण घेत असावा। या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 5,000 रुपये, इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत 10,000 रुपये, इयत्ता 11वी ते 12वी 50,000 रुपये, व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी 1 लाख रुपये, बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी 50,000 रुपये, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 60,000 रुपये, बिगर व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 30,000 रुपये याप्रमाणे असणार आहे। तर या योजनेसाठी काही अटी आणि शर्ती आहेत। त्या म्हणजे विद्यार्थी हा शेतकऱ्याचा पाल्य आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थी असावा। विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा रहिवासी असावा। कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला असावा लागणार आहे। विद्यार्थ्यांनी अर्जासोबत पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स जोडलेली असावी। विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या यादीत नाव समाविष्ट असावे। विद्यार्थ्यांनी योजनेसाठी शाळा महाविद्यालय येथील बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। विद्यार्थी शाळा महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी दिली आहे।